आणि यानंतर पुण्यातूनच पुढची बातमी। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या राक्षेवाडीमध्ये आणि मावळ तालुक्यातल्या उर्सेमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। एफडीएनं भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा जप्त केलाय। या कारवाईमध्ये तब्बल 32,000 किलोचा मँगो पल्पचा 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय। मँगो पल्प तयार करताना साखरेऐवजी भेसळयुक्त पदार्थ, गाईचं दूध आणि केमिकलयुक्त केशरी रंगाचा वापर होत असल्याचं उघड झालं। विशेष म्हणजे स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या या मँगो पल्पमुळे ग्रामीण भागात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता। नागरिकांनी स्वस्त आणि अनोळखी ठिकाणांहून मिळणारा मँगो पल्प खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।